हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव मनुष्य रेडकर, उपासना केंद्र बांधा, श्रीगुरु सप्तसंग सेवक। मी बापूंकडे 2002 सालापासून येतो। माझा एक अनुभव तुमच्याशी शेअर करतो आहे। सन 2004 रोजी त्या साली बापूंनी श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराज सत्यप्रवेश हा ग्रंथ लिहिला आणि नंतर असं वाटलं की आपल्याला पण तो ग्रंथ घ्यायचा आहे। तर म्हटलं आता कसं घ्यायचं आहे, तर आमच्या घरामध्ये कमावते फक्त आमचे वडील होते आणि ते पेन्शन रिटायरमेंट होते। बापूंकडे काय येत नव्हते, तर म्हटलं एवढे बाबांकडे पैसे कसे मागणार, का त्यावेळी 400 रुपये ग्रंथाची किंमत होती। आता म्हटलं कसं करायचं, तर नंतर सगळ्यांनी, मी, बहीण आणि आई सगळ्यांनी म्हटलं की आपण काहीतरी सगळ्यांचे श्रम करून असं काहीतरी करूया आणि ग्रंथराज आपण घरात घेऊया। तर आता कसं काय करायचं, काय म्हणून काम करूया वगैरे। तर एवढ्यात 2 दिवसात एका व्यक्तीने सांगितलं की बांद्याच्या मार्केटमध्ये एक व्यापारी आहेत, ते सुपारी देतात कटिंग करायला, म्हणजे छोटे करायला। ते मग घेऊन जायचं त्यांच्याकडनं घरी, ते कटिंग करायचे छोटे आणि पुन्हा त्याला नेऊन पुन्हा द्यायचं। म्हणजे 1 किलोला कटिंगला 3 रुपये दराप्रमाणे तो द्यायचा। मग म्हटलं ठीक आहे, आपण त्याप्रमाणे करूया। मग मी 2-3 दिवसातनं एकदा असे 10 किलो सुपाऱ्या मी घेऊन यायचो आणि आम्ही ते मग कटिंग करायचो आणि तिकडे नेऊन द्यायचो। असं 1-1.5 महिन्यामध्ये आमच्याकडे 500 रुपये जमा झाले। आम्हाला आनंद झाला, कारण आम्ही कोण कमावते असे नव्हतो। त्यावेळी म्हटलं ज्यावेळी नोकरीला जाऊ तेव्हा जाऊ, पण आता म्हटलं की ग्रंथराजची जी मूल्य आहे ते मूल्य आपल्याकडे जमा झालं। एवढ्यात माझ्या लक्षात आलं की 2000मध्ये मी माझ्या एका मित्रासमवेत एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये साधारण असं काम करायचो। म्हणजे RD घ्यायचे, डिपॉझिट वगैरे हे कोणाचे घेऊन मग ते कंपनीमध्ये आपण जमा करायचो। तर नंतर 1 वर्षात ती कंपनी पण बंद पडली। मग त्याच वेळेत मी माझे 5000 रुपये डिपॉझिट केले होते त्या कंपनीमध्ये। तर 2500 रुपये ते कंपनी आपल्या ब्रँचमध्ये त्यांनी जमा केले आणि 2500 ठाण्याच्या पोस्टमध्ये जमा केले। म्हणजे 5 वर्षानंतर दुप्पट अशा त्या प्रकारची ती स्कीम होती। पण नंतर मी सोडून दिला विषय, कारण 1 वर्षात ती कंपनी कुठे गायब झाली। तर अचानक हे 400-500 रुपये माझ्याकडे जमा झाले सुपारी कटिंग वगैरे करून, आणि म्हटलं ग्रंथराज आपण आता घ्यायचं आहे, आपल्याकडे पैसे आलेत। एवढ्यातच हे स्मरण झालं की हे पैशाची मॅच्युरिटी मुदत संपली आहे। मग मी आमच्या इकडच्या गावातील पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की अशी गोष्ट आहे। त्यांना ते सर्टिफिकेट दाखवलं, तर ते बोलले आम्ही ठाणा ब्रँचमध्ये चौकशी करतो, तुम्ही फक्त याची एक झेरॉक्स द्या आणि एक अर्ज द्या। मग त्याप्रमाणे मी एक अर्ज आणि त्या सर्टिफिकेटची झेरॉक्स दिली। ते बोलले 8 दिवसामध्ये तुम्ही येऊन विचारून जा। मग मी 8 दिवसानंतर पुन्हा आमच्या ऑफिसमध्ये आलो, पोस्ट ऑफिसमध्ये। तर ते बोलले की तुमचे सर्टिफिकेट तिकडे गेलं आणि तुमचे पैसे इकडे आलेत, ओरिजिनल द्या आणि तुमचे पैसे घेऊन जा। म्हणजे 2500 रुपये जमा केले होते, 5 वर्षानंतर त्याचे 5000 मिळणार होते। तर त्यामध्ये त्याच कालावधीत मी एका आमच्या श्रद्धावानांच्या जवळ ते 400 रुपये देऊन त्याला सांगितलं मुंबईला गेल्यावर आम्हाला ग्रंथराज घेऊन ये। आणि ग्रंथराजच्या वेळी बापू सांगत होते की हा ग्रंथराज तुमच्या घरात आल्याच्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की हा ग्रंथराज काय करू शकतो। तर मग आम्ही त्या ग्रंथराज आणायला श्रद्धावानांकडे आमच्या एका दिले, त्यांनी ग्रंथराज आणला। तर त्या अगोदर मी ती सर्टिफिकेट शोधत होतो, तर मला ते सर्टिफिकेट कुठेच मिळत नव्हतं, माझ्या घरात नाही। आणि ज्या ठिकाणी मित्राच्या ठिकाणी मी असंच शिकायला म्हणून इलेक्ट्रिकलच्या दुकानात जायचो, त्याचं दुकान संपूर्ण मी ढवळून काढलं, तर तिकडे पण ते सर्टिफिकेट मिळत नव्हतं। मी अक्षरशः मग बापूला सांगितलं, बापू सर्टिफिकेट जर नाही मिळालं तर म्हटलं मला ते पैसे पण मिळणार नाही। आणि खरोखर माझी चूक झाली की मी ते कुठेतरी ठेवलं, ते माझ्या लक्षात नाही। मी वेंधळपणाने म्हटलं कुठेतरी ठेवलं आहे, बापू क्षमा कर आणि तू जाता बघ आणि मला ते सर्टिफिकेट मिळू दे। कारण पैसे ज्याची मी इच्छा हे पण सोडली होती की ते पैसे मला मिळतील, कारण ती कंपनी पण बोगस निघून गेली। पण ते कुठेतरी 2500 रुपये त्यांनी गव्हर्मेंट अंडर ठेवले होते डिपॉझिट आणि 2500 ब्रँच, म्हणजे 2500 ते गेलेलेच, पण जे 2500 ठेवले त्याचे डबल होऊन ते आता आहेत, मला मिळणार आहेत। परंतु आता माझ्या वेंधळेपणामुळे मला सर्टिफिकेट मिळत नाही, आता मी काय करू। तर नंतर बापूवर सोपवलं आणि ग्रंथराज मुंबईतून आला घरी
गुरुवारी म्हटलं त्याला सकाळी अंघोळ वगैरे करायची आणि मस्त त्याचं पूजन करायचं आणि नंतर आपण त्याला पठणाला स्टार्ट करायची असं म्हटलं. आणि बाकीचं हे सगळं गोष्ट मी बापूंवर सोपवली. नाही आता जर मिळत असेल तर ठीक आहे, तुझी इच्छा. मला जर सर्टिफिकेट नाही मिळालं तर पैसे तर मिळणारच नाही, पण बापू ठीक आहे, तुझी इच्छा, जे काय असेल तेच तुझ्यावर सोपवलं. आणि म्हटलं अंघोळ वगैरे केली. म्हटलं सकाळी व्यवस्थित धुतलेले कपडे घालायचे नवीन आणि मग आपण ग्रंथराजाचे पूजन करायचं. आणि मी कपाटातून नवीन धुतलेली पॅन्ट काढली आणि पॅन्ट चढवत असताना मला पॅन्टच्या एका खिशाला मला जाड काहीतरी लागलं, म्हणून मी त्या खिशामध्ये हात घातला तर पूर्ण रोल केलेला एक कागद होता आणि तो त्याला रबर बँड होता. मी बाहेर काढून बघितलं आणि तो खोलून बघितला तर त्या पॅन्टमध्ये ते सर्टिफिकेट मला मिळालं. मला एवढा आनंद झाला की बापूंचे ते शब्द मला आठवले की हा ग्रंथराज घरात आल्याच्यानंतर काय होऊ शकतं, तो काय करेल, म्हणजे त्याची प्रचिती तो ग्रंथराज तुम्हाला दाखवून देईल. आणि ह्यामध्ये सांगायचं असं आहे की ते पॅन्टमध्ये सर्टिफिकेट कसं गेलं हे मला माहीत नाही, परंतु ते धुतलेली पॅन्ट होती, त्यामागे दाखवण्याची हे कसं, जर पॅन्टमध्येच जर तर सर्टिफिकेट असलं असतं आणि ती जर धुतली असती तर कागदाला जर पाणी लागलं तर ते कागदाच्या काय अवस्था झाली असती हे प्रत्येकाला समजू शकतं. पण ज्या स्थितीत जसं ते सर्टिफिकेट होतं त्या स्थितीत त्या धुतलेल्या पॅन्टीमध्ये ते सर्टिफिकेट होतं. ते हे सगळं जे काही झालं, जे काही केलं ते माझ्या सद्गुरूमुळेच झालं. मग ते सर्टिफिकेट मिळालं आणि त्या सर्टिफिकेटमुळे मला माझे जे 2,500चे दुप्पट होऊन 5,000 होते तेच मला मिळालं आणि त्याचे स्मरण मलासुद्धा अजिबात नव्हतं. ह्या ग्रंथराजाच्या रूपाने आपण ते स्मरणही करून घेतलं आणि आमची इच्छा पण होती की सगळ्यांनी मिळून काहीतरी श्रम करूया आणि त्या घामातून जो श्रम करून जे पैसे निघतील त्यातूनच ग्रंथराज आणायची अशी इच्छा होती आणि तेच इच्छा आमच्या बापूने आमच्याकडनं करून घेतली. त्यामुळे खरोखर तेव्हापासून आम्ही जो ग्रंथराज घेतला, आता 3 खंड पण आम्ही घेतलेत, पण ह्याच मार्गाने बापूच्या ह्याच्यात आम्ही चालतो आहेत. आणि बापूंकडे अशीच इच्छा आहे की बापू तुझ्या मार्गाने आम्हाला सर्वांना घेऊन जा. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविद.